व्हिडिओ चालू करा वडा काय ते वडा काढा सीसीटीव्हीच्या लोकार्पण सोहळ्याच्या जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायचं आणि या सीसीटीव्हीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्माननीय प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या शुभ असते त्याचबरोबर या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा येतो होतो. अजून मोठं केलं तर अजून नाईट विजन पण आहे. नाईट ऑडिओ सहित आहे म्हणजे बोललं तरी आता आपण हे बोलायला ह्या कॅमेरात रेकॉर्ड होतं सगळं ऐकून कॅमेरा आहे सगळं बोललेलं पण रेकॉर्ड होतं की यायला आम्हाला थोडासा उशीर झाला पण विधान परिषदेचे नूतन उपसभापती मान्य सचिनभाई वाघे हे उपसभापती झाल्यानंतर पहिल्यांदा सन्मान्य प्रियदर्शन भैया साठे दीपकजी पाटील असतील सन्मान्य सुमित अण्णा असतील तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानायचे आहेत की तुमच्या सगळ्यांच्यामुळं या सोसायटीशी माझा संपर्क आला आणि या सोसायटीच्या लोकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करू इच्छिते खूप भाषण करणार नाही परंतु आज सकाळीच आम्ही वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम केला जाईल. सोलापूरच्या ITI मध्ये हरित वसुंधरा फाउंडेशनच्या वतीनं 500 वृक्षांची लागवड केली आणि योगायोगाने असं झालं की त्यांनी मला भेटीसाठी जे रोप दिलं होतं ते सोन्याचं रोप दिलं काकू आपट्याचं. पण आपट्याच्या झाडाला आपण सोन्याचं झाड म्हणतो आणि मी तिथं मला एकनाथजी शिंदे साहेबांचं वाक्य आठवलं जाईल. आम्हाला एकनाथ शिंदे साहेब नेहमी सांगतात की आपण सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही पण लोकांचं जगणं सोन्याचं करण्यासाठी आपला जन्म आला. त्यामुळे आज याच्या आधी जेव्हा मी तुमच्याकडे आले सोसायटीच्या सगळ्या चेअरमननी आठवण काढली साठे काका पण आहे तिथे की मी मंगळागौरीच्या वेळेला आले होते एक प्रवक्ता म्हणून आले होते. राजाभाऊ तेव्हा सुद्धा म्हणजे माझ्याकडे कुठलं पद नव्हतं तेव्हा प्रियदर्शनचे नगरसेवक नव्हते मी खासदार नव्हते पण बासकंडे साहेब ह्या लोकांनी आमच्याकडे कुठलं पद नसताना सुद्धा इतकंच प्रेम आम्हाला दिले. ना कोणी नगरसेवक होतं ना कोणी आमदार होतं ना खासदार होतं परंतु ही लोक आमच्या सोबत एवढ्या ताकदीने उभी राहिली आणि ही लोक सोबत जोडली गेली ना ह्या तुमच्या ताकदीवर आम्ही काम करू शकतो. नाहीतर आमच्याकडे काय होतं आम्ही नुकतीच कामाची सुरुवात करत होतो धडपडत होतो आमचा संघर्ष चालू होता. पण आज एक सर्वसामान्य पदाधिकारी जर 4-4 कोटीची कामं करतो हे छाती ठोकून सांगू शकतो ना याला कारण फक्त एक आहे ते म्हणजे सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांना ताकद देतात ना म्हणून आम्ही काम करू शकतो. आज आपण बघितलं की आपण व्यायामाचा प्रश्न किंवा क्रीडांगणाचा सांगितलं तरी आपण मागच्याच रविवारी मला वाटतं आज बरोबर 8 दिवस झाले त्याला 8 दिवसापूर्वीच आपण छत्रपती संभाजी महाराज तलाव येथे ओपन जिमचं लोकार्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याच इथे आता जसा उल्लेख झाला की पोस्टल कॉलनी मधल्या ड्रेनेजचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. आम्हाला माहिती आहे की इथून पुढेही आपल्या अनेक अपेक्षा आहेत. रस्त्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचा प्रश्न असेल इतर कुठलाही प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत उभे राहू. निधीसाठी कुठलीही कमतरता मी पडू देणार नाही. मग DPDCचा असेल खासदार निधी असेल नगरविकासचा निधी असेल समाज कल्याणचा निधी असेल तो सगळा आणू लोकांची कामं झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करू. पण आमची तुम्हाला एकच विनंती आहे की राजकीय भाषण करणार नाही परंतु मागच्या महापालिकेला शिवसेनेच्या वतीने मीनाताई होत्या त्यावेळेला काय अनुभव आला याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण मला एकच विनंती तुम्हाला करायची आहे की आमची ताकद म्हणजे धनुष्यबाण आहे. आमची ताकद म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आहे. आज आम्ही तुमच्याकडे CCTV बसवू शकलो ते काय आम्ही आमच्या घरच्या पैशातून नाही बसवले ते शासनाच्या पैशातून बसवले आणि एक कार्यकर्ती जिच्याकडे कुठलंच पद नाहीये ती नगरसेवक सुद्धा नाहीये पण तिच्या एका पत्रावरती निधी देण्याचं मोठं मन हे एकनाथ शिंदे साहेबांचं. त्यामुळे इथून पुढे आपणही जेव्हा आशीर्वाद देण्याची वेळ येईल ना तेव्हा कुणाचा चेहरा बघू नका कुणाचं नाव बघू नका फक्त धनुष्यबाण आणि शिंदे साहेबांचा चेहरा बघा आणि आशीर्वाद द्या जेणेकरून आज माझ्यासारखी एक कार्यकर्ती तयार झाली. आज इथे बसलेले अनेक जण सोलापूर बदलण्याची ताकद या समोर बसलेल्या चेहऱ्यांच्या मध्ये आहे. सोलापूरच्या विकासाला एक नवी दिशा देण्याची ताकद या सगळ्या युवकांच्या मध्ये आहे. पण तुम्ही लोकांनी जर आम्हाला आशीर्वाद नाही दिला ना तर मग मात्र आम्हाला काम नाही करता. त्यामुळे माझी मनापासून विनंती
रस्ता असू द्या, ड्रेनेज असू द्या, समाज मंदिर असू द्या, अभ्यासिका असू द्या, लाईटचा प्रश्न असू द्या, तुम्ही हाक मारा, आमची माणसं तुमच्या सोबत उभी असतील. दवाखान्याचा प्रश्न असू द्या, मी तुम्हाला गॅरंटी देते की आमची काम करणारी माणसं ही एकनाथ शिंदे साहेबांच्या तालमीत तयार झालेली, एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द मानणारे आहेत. आणि तुम्ही फोन केला ना, एखाद्याच तुमचे नातेवाईक उशिरा येतील पण आमचे शिवसैनिक आधी पोहोचतील एवढा विश्वास मला आहे. पण आपण सुद्धा सगळ्यांनी काम करणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणं ही गरज आहे. Audio Jungle.